आणि मग दुपारच्या आवर्समध्ये मी माझं काम आटपून घेतलं. जेवण वगैरे झाल्यानंतर छानपैकी आम्ही असं जायला निघालो. ते म्हणजे कोटमगावच्या यात्रेत, श्री जगदंबा मातेच्या दर्शनाला. नवरात्रात इतकी भारी यात्रा असते, इतकं सुंदर वातावरण असतं कोटमगावचं, की ज्यासाठी मी खूप एक्साइटेड होते. माझ्या मुलीची, माझ्या लेकीची पहिल्यांदाच ही कोटमगावची मोठी यात्रा बघण्याचं योग आला होता. तर पाऊस सुरूच होता. तर आम्ही गेलेलो आणि मग तिथे आम्ही पोहोचतच होतो, तर रस्त्याने गर्दी होती. पण पाऊस देखील खूप जास्त चालू होता. त्यामुळे एक लकीली आम्हाला तेवढी गर्दी लागली नाही. तर तिथे आजूबाजू म्हणजे यात्रेतले हे अशी दुकानं जी असतात, ही अशी छोटी-छोटी जी स्टॉल लागलेली असतात, 10च्या वस्तू, 20च्या वस्तू वगैरे हे सगळं बघायला आणि घ्यायला मला खूप जास्त आवडतं. मग यात्रेमध्ये एंट्री करता-करताच हे सगळं असं मस्त दुकानं बघून मला तर फारच आनंद झाला, की आपण इथे खूप साऱ्या वस्तू घेऊया, खूप काही-काही बघूया वगैरे, वगैरे. तर येवल्यामध्ये हे धडपड मंच आहे. जे जवळपास कित्येक वर्ष ही सेवा अतिशय नम्रपणे आणि मोफत सेवा देत करत आहे. तर मी वाचलं तिथे 39 वर्ष पूर्ण झाले. तर श्री झळके सरांचं हे कार्य आहे, जे इतक्या अविरतपणे आणि उत्तमरित्या चाललेलं आहे. श्री जगदंबा मातेच्या आवारात चप्पल सेवा, चरण सेवा वगैरे आहे ते. आणि मग त्यानंतर आम्ही छानपैकी रांगेत उभे राहिलो आणि देवीच्या दर्शनाची वाट बघत होतो. इतकं उत्तम रूप दिसत होतं देवीचं, इतकं छान वाटत होतं. देवीला मनोभावे प्रार्थना केली. छान-छान आशीर्वाद घेतले देवीकडनं. माझ्या लेकीला देखील देवीजवळ दर्शनासाठी दिलेलं. तर इतकं सुंदर छान दर्शन झालेलं. पण पाऊस काही थांबायचं नाव घेतच नव्हता. तिथे आम्ही जरा वेळ बसलो आणि बाहेर आलो. तर छत्र्या सगळ्यांनी आणलेल्याच होत्या. अशी माझी सगळी पप्पा मंडळी, भाऊ, आदित्य वगैरे सगळे पावसात भिजत चालत होते. मग मी जरा एका दुकानात थांबले आणि तिथून भरपूर काही गोष्टी घेतल्या. आमच्या आहोंना व्हिडिओत यायचं नव्हतं, व्लॉगमध्ये यायचं नव्हतं म्हणून छत्रीने त्यांनी तोंड झाकून घेतलेलं होतं. आणि छानपैकी तिथे गवती चहा पिला आणि मस्तपैकी अधिष्ठाला तिच्या मामाने बासरी घेतली. हा चहा घेत-घेत मस्तपैकी आम्ही छान गप्पा मारल्या तिथे. पाऊस थांबायची वाट बघत होतो, पण पाऊस काही थांबला नाही. मग आम्हाला जायचं होतं ते रहाटवाहनाच्या सेक्शनकडे. पण पाऊस एवढा चालू होता, की आम्हाला तिकडे काही जाताच आलं नाही. मग जाता-जाताच खायचे स्टॉल दिसले, खायचे मोठे-मोठे हॉटेल्स दिसले. मग तिथे थांबलो, वडापाव खाल्ला छान-छान. पापडी घेतली अधिष्ठाला, तिला फार आवडते पापडी, शेव, गाठी शेव वगैरे. आणि मग नंतर तिकडे काही रहाटवाणे सुरूच नव्हते. मग आजी आणि मी आणि अधिष्ठा अशी मस्ती करत बसलो होतो. भेटूया पुढच्या